नमस्कार. नमस्कार. मी माझ्या अनुभवाची बोली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आलो आहोत महागणपती रांजणगाव येथे. रांजणगावमधील रत्नाकर पाचनकर यांना भेटण्यासाठी. त्यांचं आयुष्य गाव पोलीस पाटील म्हणून गेले 30 वर्ष त्यांचं पोलीस पाटीलकीचं काम गावामध्ये अविरतपणे चालू होतं. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही पद भूषवलं आणि गावाची सेवा केली. अशा भाऊंना आज आपण त्यांचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी त्यांच्या घरी आलो आहोत. नमस्कार. भाऊ, आपलं बालपण कुठं गेलं आणि शालेय शिक्षण कसं झालं ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. आता माझं नाव रत्नाकर नारायण पाचनकर पाटील. आम्ही वतनदार पाटील. वतन होती ना तोपर्यंत आमचे वडील झाले की त्यांचा मुलगा असं चालू होतं. आम्हाला 210 एकर जवळजवळ पाटील आमची जमीन. आता माझं शालेय शिक्षण म्हणजे जीवन शिक्षण मंदिर रांजणगाव गणपती 7वी पर्यंत झालं आणि त्याच्यानंतर 8वी ते 11वी रांजणगावलाच मंगलमूर्ती विद्यालयामध्ये झालं. त्यावेळेला शिक्षक वगैरे असायचे. ठाकर सर आम्हाला मुख्याध्यापक होते, इतर कुलकर्णी होते, आणखी देशपांडे होते संस्कृतला. आम्हाला त्यावेळेला आम्हाला संस्कृत होती आणि त्या संस्कृतचा उपयोग म्हणजे आम्हाला आता कसा झाला, मला स्वतःला तर तुमची ज्ञानेश्वरी वाचायला, ज्ञानेश्वरी कारण प्राकृत भाषेत आहे ना, 56 भाषेचा केला गावरो, तर ती ज्ञानेश्वरी समजायला सोपं जातं किंवा एखाद्याची भागत. म्हणजे ह्या अध्यात्मामध्ये त्या संस्कृतचा एक उपयोग झाला. त्यावेळेला वाटायचं संस्कृतचं काय करायचे संस्कृत, पण तो एक झाला. आणि 11वी पर्यंत शिक्षण मग इथंच झालं. 11वी झाल्यानंतर मी मग शाळा सोडून दिली. सोडल्यानंतर आपली शेती काय होती भरपूर, तर शेतीकडे वळालो. शेतीचं वर्ष 2 वर्ष पातळी कडून नाही तर लगेच दुष्काळ पडला 72चा दुष्काळ पडल्यानंतर मग मी आपलं जिल्हा परिषद मध्ये मिस्त्री म्हणून लागलो. म्हणजे तुमची पिंपरी, खंडाळ, कोंडापुरी असं तो गाव येतल्या 4-5 गावामध्ये 5,000 तलाव म्हणा, गाव तलाव आपलं तेवढं वर्ष 72 सालचं ते लोटलं. कारण घरचे आपल्याकडे मस्त मजूर होते, पण ते मजुरी जायची वेळ आली ना आणि एवढं मोठं कुटुंब कसं काय करायचं. मग एक बैलगाडी आम्ही पाण्यावर लावली. आमच्या मळ्यात एक तळ होतं गोपाळसून म्हणून. मग त्या तळ्यात त्या बैलगाडीचे काही पैसे मिळायचे आणि त्याची सुकळी मिळायची. आणि मला इकडे कस तरी 1000-1200 रुपये 1500 रुपयापर्यंत पगार मिळायचा. मग त्याच्यामध्ये हे सगळं कुटुंब तेवढं वर्षभर बाथरला चालवलं. विहिरीला पाणी नाही किंवा कोणतं अन्नधान्य नाही पिकलं, काय नाही काय. हा, आणि मग बाथरच्या पुढे झालं, पाऊस पाणी झालं, हे झालं ते झालं. पूर्वी बाग होते वडिलांचे वगैरे लावलेले ना, ते संत्रीचे, कारण संत्रा इथं नागपूरच्या पाठीमागे 2 नंबर होता. घरी खर्चायला ह्या भागात म्हणले की मोठ करायचं 200 संत्रा राहायला आणि इथून ट्रक जायच्या भरून करांडीवरून मुंबईला. आणि नंतर बाग यायला लागले. मग त्याच्यानंतर बाग लावलो आम्ही 2-3 हजार झाडाचा. त्या मुली लग्नाला आले 4-5, सगळ्या मुली आम्हाला 11, आम्ही 5 जण भाऊ. एक प्रभाकर नारायण पाचुमकर आबासाहेब म्हणून म्हणतात, तो 2 नंबर, 3 नंबर भास्कर नारायण पाचुमकर, 4 नंबर अनिल नारायण पाचुमकर, 5 नंबर प्रताप नारायण पाचुमकर. असे आम्ही 5 भाऊ आणि एक बहीण उर्वी कांचनला सावंत इनामदार वस्तीवर दिलेली. तर असं आमचं पहिलं कुटुंब. आई वडील आधीच आता बरेच 15-16 वर्ष झाले गेलेले दोन. तरी आता आमच्या वडिलांचा, कारण वडील चुलते सुद्धा 80-85 वय होतो एकत्रच होते. ती एक वारसा. आणि आमच्या आजोबाचा एकाडला, हांग्याचा एकाडला, ते आजोबा ते पार 3 पिढ्या एकत्रच होते. मग आईचे एकाडला वारसा. ह्या हिशोबाने आम्ही आता एकत्र कुटुंब पद्धतीचं आम्हाला काही ती अडचण येत नाही. चांगले एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मुलांच्या शिक्षणाला म्हणा, संस्काराला म्हणा, सगळ्याच बाबीला चांगले. अशा पद्धतीचा आमचं हे होतो. आमचे आबासाहेब पाचुमकर जे आहे ते उपसभापती होते पंचायत समितीला, ग्रामपंचायत सदस्य होऊन सरपंच बी होते बरेच दिवस. देवस्थानमध्ये बी सरपंच अध्यक्ष होऊन ट्रस्टी होते. आमची 3 नंबर तिथे जागा आहे पाटील म्हणून. 2 देव आणि 3रं पाटील घ्यायची इथं. आणि पूर्वी काय एवढं सोयी सुविधा वगैरे नव्हत्या. ते सगळी देखभाल वगैरे ते सगळं तिथं देवस्थान पाहायलाच लागायचं. आजही इथं आता यात्रा वगैरे असली ना तर आम्ही 4 दिवस तिथं यात्रेला. तुमच्या वडिलांचा वारसा म्हणजे सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक 3 वारसे आल्यामुळं आम्ही आता हरिपाठ सुद्धा तिथं करतो. अखंड हरणात होता. पंचमी ते द्वादशी चैत्र महिन्यात असते. आणि रामजन्म, तुमचं हनुमान जयंती, तुमचं जे कृष्ण जन्म, हे 3 जन्म
वडील जे करत होते ना आध्यात्मिक तेच, आणि पंढरपूरची आळंदीची वारी, ती वारी वडील करत होती. त्याच्यानंतर मी बी करतो आता 5-25 वर्ष झाल्यात. 2 ट्रक वगैरे असतात, 1 ट्रॅक्टर असतो पाण्याचा, आणि माऊलींच्या बरोबर आम्ही चालतो वारीला. बरं, आता मला हे सांगा, गणपतीच्या आधी ज्या वेगवेगळ्या गावात तुमची ते पालखी जाते, तो कार्यक्रम कसा असतो? तो कार्यक्रम म्हणजे पहिल्या दिवशी 4 दिवस मुक्तद्वार असतो गावातल्या लोकांना. मुक्तद्वार म्हणजे पर आतमध्ये जाऊन पाणी वगैरे घालायचं, कारण ते वर्षातून तेवढंच दिवस. तर पहिल्या दिवशी ह्या 4 बहिणी मानल्या 4 दिशेला. एक पहिली पालखी कार्ड्याला जाते, तर त्याला पाचोनकर आळीचा मान आहे, म्हणजे आमच्या आळीचा. दुसऱ्या पालखी लिंबावला जाते, तिथं याचा मान आहे माळाळीचा 2 नंबरला. 3 नंबरची पालखी गणेगावला जाते, तिथं लांडे आळीचा माली 4 आहे तिथं, लांडे, शेळके, पाचोनकर आणि केडकर. आणि 4थी पालखी ढोकसाळी गेला जाते, तिथे एक बहीण आहे, तिथं मग ते यांचा मान आहे शेळक्यांचा. असे 4 दिवस 4 पालख्या जातात. 4थ्या दिवशी मग संध्याकाळी इथं पालखी आली की सगळे गावातले लोक दर्शनाला वगैरे जाऊन पालखी खाली जाते, भजन कीर्तन करीत. तिथे गेल्यानंतर मग आरती होत्यात गणपतीच्या, आणि संध्याकाळी आरती झाली की 10 ते 12 वाजेपर्यंत कीर्तन होतं तिथं चतुर्थीला. आणि दुसऱ्या दिवशी पंचमी म्हणून तिथं मग मोठा महाप्रसाद वगैरे असतो. बाहेरचे लोक काही लोक मग तिथे जेवण वगैरे करतात. म्हणजे वर्षातून तो आमचा इथं मुख्य सण. आमच्या गावामध्ये गणपती वगैरे कोणी बसवित नाही. बरं भाऊ, आता तुम्ही रांजणगावचे पोलीस पाटील आहे ना, त्यांनी किती वर्ष सेवा केली आणि ते कधीपासून सुरुवात? पोलीस पाटील म्हणजे मी आता वडील 60 वर्ष झाले, लगेच माझ्या घराला पोलीस पाटील आलं लक्षात. म्हणजे वडिलोपार्जित तुमच्याकडे पोलीस पाटील घेऊन? हा मूळ होती ना, वडिलांचे वडील पोलीस पाटील होते. पुरी वतन होतं ना आमच्याकडे, 16 वतन होतं आम्हाला. म्हणजे मुलकी पाटील केवी, पोलीस पाटील केवी आमच्याकडेच होते. ते मागून वतन कॅन्सल झाल्यानंतर तरी पण मला आता पाटील केलं प्रांत साहेबांनी वडिलांच्या पाठीमागून. आणि मग ते मी वयाच्या 60 वर्षापर्यंत पाटील म्हणून इथं कारभार केला. त्यावेळेला काय पोलीस वगैरे एवढे काय पोलीस स्टेशनला काय थोडे 4-2 बाटो मोजण्याचे असायचे. आणि त्यावेळेला पोलीस पाटलाला हमसोर अधिकार राहायचा. गावात जरी कोणी विहिरीत पडले म्हणा, कोणी काय अकस्मात मयत झाले किंवा काय झाले, तर ते पोलीस पाटलाला तक्रार जर गावातली स्थानिक त्यांच्या घरची याची नसली तर ते पोलीस पाटील सांगू शकायचे की तुम्ही इथं अंत्यविधी करा म्हणून. आता तसा काही प्रकार राहिला नाही. किंवा गावात मारामाऱ्या हाणाने किंवा बांधायची भांडणं, कोणाचे इतर भांडणं, ही बहुतेक आता सकाळी उठलं ना की आम्हाला आंघोळ करून नव्हती तर 2-4 जण भांडणं घरी यायची लोक, आणि मग ती इथंच मिटवायची. काय जमिनीत असलं जमिनीत जाऊन तिथं जाऊन त्यांचा वादविवाद सोडवायचा, अशी पूर्वी पद्धत होती. आणि लोक बी ऐकत होते, ऐकत होते लोक. अशा पद्धतीने सगळा कारभार करून गावात शांतता आणि सुव्यवस्था कशा पद्धतीत राहील ते करायचं. आणि पूर्वीपासून आमचं घर म्हणजे कोणत्या बरोबर मदत लागणार कार्याला मदत म्हणा किंवा अडचणीला मदत, म्हणजे पहिले आपल्याला मदत हे करायची. आणि तेच आम्हाला तर वाटतं की ते वाडवडिलांचं वारसा घेतला, मी वाडवडिलांचे पुण्य आहे ना आमचे पुण्य आहे म्हणून इथपर्यंत लेवलला आलो. नाही तर आमच्या स्वप्नात नव्हतं हे घर म्हणा हे म्हणा. मागून चासकमान कॅनल आला, तुमची MIDC आली. आता तर आम्ही 2 विहिरी 2 भावांनी पाडल्या. पहिले 3 विहिरी होत्या, 5 विहिरी हो आमचं संपूर्ण बागायत झाली. ऊसाचं क्षेत्र असते, पेरू हे आंब्याचं बाग आहे. आणि घरी लागेल ती ज्वारी, बाजरी, तूर, तुमचा हरभरा आणि भुईमुगाच्या शेंगा, आणि भाजीपाला वांगी, गवार म्हणा, पातळ भाजी, मेथी, कोथमीर, हे सगळं बहुतेक घरचंच असतं. आता तरी हे गॅस वगैरे झाला. तर आमची आई आमची चुलती, आम्ही लहान असताना मळ्यातून डोक्यावर सरपण आणायची आणि मग स्वयंपाक करायचे. त्याला काय विलाज नाही. आणि कसं होतं, आता ते बोर वगैरे झाल्यानंतर पावसाचं प्रमाण कमी झालं तर पाणी कमी झालं, नाही तर धुयाला सुद्धा पलटी नसायची. 12 उलट्याचा कारभार होता. तर पलटी तिथं इथं वड्यावर जायची धुयाला. पाणी आपल्याला कमी पडलं तर पाणी कावडीने वाहणारी लोक असायची, आणि कमी पडली तर आपली बाया म्हणत होतं काही कधी धुयाला यायला त्याला जवळ खाली पाणी असायचं, विहिरीला पाणी राहायचे. आता पाणीच नाही राहिले, आता सगळं नळावर अवलंबून राहिले. तर 12 बोलतेचा कारभार म्हणजे तुमच्या पास शेतीपर्यंत चालत सुतार चांभार हे ते. आता पूर्वी काय तुमच्या याची सुद्धा दुकानं नव्हती. आता सांगायला ते आम्हाला बी वाटते
करून तुमची चपल जी न्यायची हा. त्या कुडून चपलाचा आंबारा माप द्यायचं त्या चपला शिवायच्या त्या तुटल्या चपला तर आठवड्याने एक दोन जोड तिथं जाऊन तिथं माणूस बसायचा तास तास बसावं लागायचे कोणाला खेळा मारायचा कोणाला टाच्या मारायचा कोणाला काय म्हणजे सगळ्या गावातली जी यायची लोक स्वतःच एकदा पाऊस पडला तिथे पा भारी भरायला कोळाचं भराय नेता होती तिथे नावायची दबी नावी घरोघरी दाढी डोकं करायला त्यांचं पण सगळं उदाहरण हा त्यांना पेट्या द्यायच्या आपल्या ज्वारीच्या बाजरीच्या मळ्यात आली तर भाजीपाला त्यांच्या हाताने मिरची वांग काय असेल ते घेऊन जायची असं बोलून त्याचं ते 12 बोलतात असं शेतकऱ्याचं घट्ट नातं होत. बरं आता भाऊ पोलीस पाटील असताना रांजण गणपतीच्या माध्यमातून तुमचं राजकीय पुढारी किंवा मामलेदार यांचं अशी तुमचा कसा संपर्क ते कसं राहायचं की असतं गणपती असल्यामुळं फार मोठमोठे ऑफिसर वगैरे झाले काय आले ना तर तहसीलदार जर आले कलेक्टर वगैरे आम्हाला पहिले इथे रांजणवाला सांगायचं असं असं हे पूजेची व्यवस्था करा हे करा. पोलीस खात्याकडे जरी मोठे DIG आली DSP आली DYSP आली तरी इथं पहिले सांगायचे की पाटीलला आज असायचे साहेब इतक्या वाजता येणार आहेत आणि असे सोय करा पूजेची मग त्या निमित्ताने मग त्या साहेबांची ओळखी झाल्या आणि ओळखीचं रूपांतर मग बाकीचं आपल्याला अपेक्षा काय नसते काय मग आपण तो याच्यातलं नव्हतो पण आपलं कलेक्टर कचेरी पोलीस स्टेशनला गेलं तर बरं पाटील म्हणून पहिली खुर्ची निदान बसावं यावं म्हणजे मान मर्यादा साधारण त्यावेळी कोणते साहेब लोक असायचे. अहो आमच्याकडे पोळ साहेब होते एक भुजंगराव मोहिते होते तुमचे मोरे साहेब एक होते DSP आणि मग बोंगाळे वगैरे हे दौंडचे साहेब होते. बहुतेक साहेबांचे PS आहेत किती काही येऊन गेले पण बहुतेक या लोकांचे ओळखी पडतात तहसीलदार सुद्धा कलेक्टर सुद्धा. बरं आता पोलीस आता जुन्या काळामध्ये दरोडेखोर किंवा हे प्रमाण जास्त असतं त्यावेळेसचा काय तुमचा एक किस्सा आहे तुम्ही बंदूक त्या वेळेला म्हणजे कसं आहे की आमच्या वडिलांकडे बंदूक होतीच इंग्लंड मध्ये डबल वार बंदूक तर ते वडील बी हे करायचे मळ्यात वगैरे इकडे जायचो ज्वारीची त्यावेळेला 600-200 पोती ज्वारी व्हायची मुगीची 2च पिकन करडी तर त्यावेळेला संध्याकाळचं राखण करायचं त्यावेळेला कंच सुद्धा खोडून न्यायचे लोक म्हणजे अन्नधान्य खाण्या वाचून लोक थोडी हेच होती तर त्यामधून ते चोऱ्या करायचे मग रात्री जरा गस्त मारायचे तर त्यावेळेला मग तिथं मळ्यात गेलं तर दादा मग ते बंदूक उडवा शिकायची काढत होतं 2-3 नेऊन मग ते बंदुकीचे एकदा शिक्षण झाले ना मग ते दादांच्या नंतर माझ्या काय आली ती बंदूक आता मला दिसत नाही की तुझ्या नावाकडून जे लायसन केलं मग त्या बंदुकीच्या निमित्ताने मग पूर्वी काय होतं की स्वसंरक्षणात एक ग्राम संरक्षण असं लायसन घेतलं होतं कारण त्यावेळेला गावात कुठं बी आरडओरड झाली किंवा चोरटी आली तर तिथपर्यंत जावंच लागायचं आरड झाली आणि 1-2 बारटा काढले की ती चोरटी पळून जायची. तर असंच आता तुमच्या एकदा गणपतीच्या पाठीमाग दरोडा पडला ती बाई खालाच केली दरोडेखोरांनी आणि तिच्या अंगावर सोनं वगैरे काढून घेतलं फार पाठ 4ला हो आणि झाल्यानंतर ते पोलीस स्टेशनला कळवलं पोलीस वगैरे आले मला पोलीस तिथून निघायचे आधी फोन आला पाटील असा अमुक तुम्ही बंदूक घेऊन या सावध राहा इकडे मग रोडला बोलावलं मला मग त्यांच्या गाडीत घेतलं त्या गणपतीच्या पाठीमागे गेलं पाहिलं ती बाई मेलेली त्याच्या अंगावर डाग वगैरे काढलेली आणि तो चोरटा म्हणजे आत्ताच गेला मग आम्ही ते पोलीस काय ती काही गाडी घेऊन गेलो त्या खंडा म्हणजे तुमचं सरूची डेअरी आहे ना तो वडा नाही का त्या वड्यामध्ये एका झोडपामध्ये त्याला पकडला हवेत बारबीर काढले कारण ते पळायला लागला ना मग चौकडून हे करून त्याला हे केलं एक लिंबगाव माळून गेला दरोड पडायचं म्हणजे कसं की लग्न होतं त्या मुलीचे आणि त्यांनी आपले कपडे बांधून डाग बी काढून ठेवली होती आणि त्याकाळी याच्यावर हे होते खाली लावणात वस्ती आणि ते त्याकाळी दरोडेखोर उभी तर तिथून दगडाचा मारा करायचे आणि ह्या माणसाला हल्ले मिळले लुटायचे तर ते कोणी आम्हाला आमच्यापर्यंत आलं माझ्यापर्यंत मग मी चालले इथं तेवढं काडब्याच्या गाड्या कोणती एखादी गाडी असायची मग 10-5 माणसं बसायची असं झालं म्हणजे तिथं गेलो तर मी जाऊन तो तिथं दरोडेखोर होती आणि मग रोडवरून हवेत बार काढले होते दरोडेखोर पळाले त्या पिंपरीला दरोडा झाला सोनवण्याच्या इथं तर तो बंदूकवाला होता याच्यावाला पण लोखंडी दारोडा होता त्याला लोखंडी दारोडा ते तोडायला बघायचे दरोडेखोर आणि या बंदुकीवाल्याला वाटलं आता शिरून आपल्याला मारणार किंवा जेवणार तर त्याने मुगीचं सीजन होता या टायमाचा आणि त्या कोपऱ्यात मुगीची टारफल होती तर त्या टारफाला त्याने 1-2 बार केली
म्हणजे आतली आत खोलीत. पण ते टारपातला बाल त्यांना ते ऐकू का जाय नाही यांना दरोडेखोरांना. मग त्याने त्या लोखंडी दरवाजातून बाहेर टाकलाय. तर ते लोखंडी दरवाजा तोडून गोळी नेमकीच असं जोतं होतं आणि जोत्याच्या खाली ते दरोडेखोर उभा होता. 2-4 जण होते पण एक जण आणि एकूण गोळी मारल्याबरोबर त्या छातीच घेतलं. ते दरोडेखोर पडला खाली म्हणल्यावर ही दरोडेखोर जे पळून गेले ना 12 झाल्यावर तर ही परत आली हागडी पडलं म्हणजे खलास झाला म्हणून. आणि न्यायाच्या याच्यात तर ते न्यायाच्या आधी ती परत त्या घरावर चाल केली त्यांनी. मग त्यांनी बाकीच्या शेजारच्या लोकांनी इकडे तिकडे मग इथं रानांवर फोन केला. आम्ही इथून गाडीतून ते गेलो. रोडच्या कडे जो वस्ती होती तोपर्यंत ते दरोडेखोर तिथं हे होते आम्ही जाऊचो. आणि मग ते रोडला बाहेर केल्यानंतर त्या दरोडेखोरांनी ते प्रेत वडीत नेलं आणि पळाल्यानंतर ते जवळजवळ 1.5 महिन्याने ते प्रेत सापडले का झोरीला. त्यांनी झोरीला टाकले, त्यांना नेता आलं नाही. आणि ते मग ते डिलेक्ट झाले. ते तुमच्या विसापूरचे त्या मोरवाडीचे ते पारजी होते लोक. असे 2-3 जागी असा प्रसंग आला ना असे किरकोळ चोऱ्या माऱ्या जावाच लागायचे. कुळवे पार गणपती मंदिरात जरी आले तर तिथपर्यंत आम्ही हे करायचो किंवा फंडीवर कावळीवर येते. कारण त्यावेळेला पळाले पाटलावर जबाबदारी किंवा त्यावेळेला समजच एक हे होता ना. आणि चोरट्याला भ्यायची लोक, बाकीची काय हत्यार. आता काय इथं 10-5 बंदुकीचे लायसन वगैरे झाले. त्यावेळेला एकच लायसन होतं आपल्यावर इथे. बरं भाऊ, आता कमी वयात तुम्ही 2 जण भाऊ ग्रामपंचायतीचे सदस्य झाले, तो किस्सा सांगा. तो किस्सा म्हणजे असं झाला की चुलते जे आहेत ना तर चुलते रिटायर म्हणजे वय झाल्यामुळे म्हणजे आता मी काय उभा राहणार आहे आता जाऊ द्या म्हणले. तर आम्ही दोन्ही भाऊ 11वीतून आपण तर 10वीतूनच हे झालं. मे बी 11वीतून 12वीतून आपली शेतीत होतो. आमचे 18 वय झाले. पण एक फॉर्म भरा म्हणले. मग तुमच्यातले गावातले लोक म्हणले तू नाना नाही उभे राहते. मग भरायचा ठरला फॉर्म. तर एक फॉर्म भरायचा ठरल्यावर म्हणले अहो नाही एक फॉर्म जर बाद झाला तर दुसरा राहू डबे म्हणून तर दुसऱ्या वार्डात भरा. मग ते दुसऱ्या वार्डात भरला. दुसऱ्या वार्डात भरल्यावर याच्यात काय झालं की दोन्ही फॉर्म आमचे राही होऊन गेली तिथं. म्हणजे दुसरा फॉर्म कोणी काढायचं असं काय नाही. दोन्ही 2 वार्डात 2 आणले भाऊ. तर त्यावेळेला सुद्धा लोकांनी मतदान देऊन आम्ही दोघांना निवडून दिलो. आमची मंडळी सुद्धा 3 पंचवार्षिक बिनविरोध म्हणजे फॉर्म भरला की त्या वार्डात कोणी फॉर्म भरीत नव्हतं. आणि मग ते 5 वर्ष डेप्युटी सरपंच होती, आता भाऊजही होती. आणि आमचे बंधू तर देवस्थानमध्ये ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या याच्यात सरपंच सभासदाचं हे त्याला पंचायत समितीला उपसभापती म्हणून होते. आणि असं सामाजिक राजकीय वारसा आहे. हा. आणि भाऊ आता मला एक सांगा, आता जुन्या पिढीतले संस्कार आणि आताच्या संस्कारामध्ये काय बदल घडले ते सांगा. बदल म्हणजे असं आहे तुम्हाला मी सांगतो की पूर्वी जे होतं ना तर पूर्वी पैसा कमी होता बरं का, पण समाधान शांती जास्त होती. आता पैसा झालाय पण समाधान कुठे? त्या मोबाईलमुळे किंवा इतर विज्ञानाच्या याच्यामुळं लोक आणि लोकांचं बोलायचं जे आहे ना हे बोलणं माणसाबरोबर कमी झालं. बोलायचं कसं कमी झालंय की हे बोलण्यामुळं हे हृदयाचं घर्षण होतं. घर्षण झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्याच्यातून प्रेम उत्पन्न होऊन माणसं समाधानी होतात. ते हृदयाचं घर्षणच नाही. हे अटॅकचं वगैरे जे प्रमाण वाढले किंवा हे जे वाढले ना याला कारण हेच आहे सगळं की माणसाचं बोलण्याचंच प्रमाण कमी झाले. बोललं ना माणसाबरोबर. आणि पूर्वी लोक काय करायची असं फालतू वेळेला किंवा सकाळच्या वेळेला संध्याकाळी मळ्यातून आलो अशी 10-10, 5-5 एक जण बसायची आणि तुझं काय बुवा, याचं काय बुवा, त्याचं काय बुवा. आता जवळून जरी एखादा जोडदार गेला आणि आपण शेजारून गेलो पार एका दिंडीतली असली एका गावातली असली तरी किंवा पार मित्र असले तरी तर ते आताचे वागणूक अशी की ती बागळ होऊन जाणार की ज्याला काहीतरी मागतो काय धान्य मागेल नाही तर पैसे मागेल. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी लांबून माणूस चालला तर त्याला बोलवायचे हे इकडे कस काय तो झाले काय फलाने व्यवस्था ते म्हणला ना बाबा माझी अशी अडचणी हे जा आपले तो पूर्वीचं लग्न ठरले एक कट्टा गावाचा घेऊन जावं त्याला पैशाची अडचणी. म्हणजे माणुसकी हा भाग त्या वेळेला होता. आणि आता माणुसकी राहिली नाही. माणुसकी न राहिल्यामुळे लोक दुःखी आहेत. नाही लोकांना असतं भरपूर पैसे त्यावेळेला तर पैसा नव्हता काय नव्हतं. पण त्यावेळेला पूर्वी जे होतं ना पूर्वीचं जीवन फार अगदी मस्त होतं. म्हणजे अगदी सुख समाधाने आणि हाय त्या पद्धती ठेवले आनंद ते तैशीचे राहावे चित्ती असू द्यावं समाधान. आणि एकमेका सहाय्य करू अवघी धरी सुपंत म्हणजे सुपंथाने चालणारी लोक होती पूर्वी. आताची सुपंथाने चालतच नाही.
बरं भाऊ, आता तुम्ही ग्रामपंचायत सदस्य झाले, त्यानंतर पोलीस पाटील की तुमच्याकडे आले. आता ह्या सगळ्या जबाबदारी पार केल्यानंतर तुम्ही अध्यात्माच्या वाटचाल कशी झाली तुमची? अध्यात्माची वाटचाल म्हणजे तुम्हाला सांगतो की आमचे वडील सकाळी आंघोळ केली ना की ज्ञानेश्वरी आणि एखादी वागत वाचवायची. आता आज मी शाळेतली पोरं आहे म्हणे म्हातारे काय ते जायला सकाळची बाई उठलं की गँग 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 गँग, पण ते पुढं आमच्या बरोबर चल तू हरिपाठला, चल याला कीर्तनाला, असं करून आम्हाला खाली देवळात नेल्यापासून त्याच्या अध्यात्म काय बनगडी हे थोडं थोडं कळायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग ते मी ज्ञानेश्वरी वगैरे वाचायला लागलो. त्याची गोडीच लागली मी ज्ञानेश्वरीची. एकनाथी भागवत वाचायला लागलो. आता ही ज्ञानेश्वरीवर मग चांगल्यापैकी प्रवचन करतो. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीत आणि आम्हाला ते प्रतिमावली म्हणून चक्रांकित महाराज होते आळंदीला, तर ते आमच्या वडिला समान गुरु समान होते. त्यांच्या कृपा आशीर्वाद म्हणजे नुसतं गुरुची कृपा असले ना जे काय घडतं ना तर ते ऑटोमॅटिकच तो त्याची आवड लागून ते सगळी ज्ञानेश्वरी कळली, सगळं हे झालं ते झालं. आज मी आता सकाळच्या बरे जेवण वगैरे केलं किंवा संध्याकाळी हरिपाठला जायचे, दुपारी जर थोडं झोप झाली ना ते ज्ञानेश्वरी घेऊन बसायचं आणि त्यातले ओव्या काढायच्या, कुठं काय टिपणं काढायची. तुम्ही वारीला किती वर्ष केले? वारीला तर जवळजवळ मी वडिलांच्या नंतर मी वारीला सुरुवातच केली. माझ्या जवळजवळ 25 वर्षाला पुढे झाली वारी. आता मला तुम्हाला सांगतो, आम्ही 5 भाऊ, 5 भावांना 5 मुलं आणि 5 मुलं आणि 5 भावामध्ये 11 मुली. तर पहिल्यापासून आमच्या वडिलांचं किंवा आमचं धोरण, आता वडील असताना एखाद्या 2 मुलीची लग्न झाली तर म्हणजे अगदी त्यावेळेला ते एकदम हे काळ होता. पण त्यावेळेला चांगले आम्ही विचार काय करायचो की बागायतदार माणसाला 5 एकर का असणार पण शेती असेल त्याला मुलगी द्यायची. आता आमच्या आज 11 जावं सगळी शेतीच करणारी. फक्त एक लग्न झाल्यावर थबे म्हणून बेलोणीचा आहे तो आता याला सर म्हणून शिक्षकला झाला, नाही तर सगळी शेतीवाली. शेतीशिवाय मुली आम्ही दिल्याच नाही. आणि ते नोकरीवाल्यापेक्षा आजही 1 नंबर राहतात. मोठं झालं पुढं, गाड्या घोड्या झाल्या. त्या मुली जर एखाद्या सापडत असल्या किंवा एखाद्या जर खुरपायलाच गेल्या तर ते आपल्याला किंवा त्या मुलीला अपमानाची बाजू. म्हणून ते पहिल्यापासून आमच्या घरची तारमळ काढली. पण ह्या मुलींचा आम्ही चांगलेच केलं की आजही त्या 11 मुलींकडे गेले तर ती काय त्याला कमी पण वाटत नाही. म्हणजे त्यांच्या लेवलचंच आपण आणि आपल्या लेवलचे ते अशा पद्धती. आता रांजणगाव गणपती हे तुमचं गाव, त्याचबरोबर गाव आहे ठिकाणी, तर त्या ठिकाणी तुमच्या पिढीचा संपर्क कसा संपर्क आला की देवास म्हणून राजे, देवास याचे मध्य प्रदेश मधले देवास राजे होते ती. तर त्याला वसुली करण्याकरता त्यांच्या तिथं मध्य प्रदेश मध्ये घोड्यावर बसणारा पटाईत किंवा असं बंदूक चालवणार किंवा अशा पद्धतीत म्हणजे आपल्या याच्यातला खानदानीतला शहर नोकरीतला त्यांना माणूस पाहिजे होता. मग ते इथं येऊन आमच्यातला एक माणूस पोरगा याला जवान म्हणजे याच्यात 25-25 वर्षाचा याच्यातला, आणि तो तिकडं घोड्यावर पटाईत बंदूक गेला कारण डोंगरावर भाग आहे सगळा. आणि मग ते वसुली करायचा. वसुली करता करता मग त्यांना एकच मुलगी होती. एक मुलगी असल्यानंतर त्यांनी काय केलं ते आमच्या पाचोमकरांना सरदार म्हणून केलं. तिथं सरदार केल्यावर 3 गावं दत्तक दिली, मांडकी, कट आणि देवास, आणि 3000 एकर जमीन तिथं. आणि मग एक मुलगी असल्यावर ते मग सरदार झाल्यावर त्या मुलीचं लग्न यांच्या बरोबरच लावून दिलं. मग ती देवास महाराजांची जी जमीन किंवा तिथे वाडे वगैरे आहेत ना ते बी यांनाच पासून करायला मिळालं. आता 100-150 लोक आहेत तिथं, 9 वाडे आहेत मोठाली. आणि आताच्या नवीन पिढीने तिथं काय केले, 27 एकरामध्ये जेजुरी गार्डन म्हणून लॉजिंग आणि बोर्डिंग केले. मी स्वतः तिथं जाऊन आलो काशीला जाताना. तर फार चांगली आहेत कंपनी. आम्हाला वाटायचं तिथं जाऊन काय त्यांची परिस्थिती काय नाही, काय माणुसकी, पण आपल्या महाराष्ट्रापेक्षा बी माणुसकी फार चांगली त्यांची. आता तुम्ही तिकडं त्यांचं येणं जाणं असतं का? हा होतं ना, वर्षातून एकदा ती लोक इकडे येतात, आपल्या इथं राहतात बितात सगळं काय. आता पूर्वी तरी घर वगैरे नव्हतं. आम्ही देवस्थान मध्ये चोर करायचो, नाही तर लॉजिंगला करायचो एखाद्या तिकडे जेवण खाऊन, कारण घरी आणा मला लाजायची कारण घरगळक होती ती. आता ह्या घरात 2 वेळा 3 वेळा येऊन गेल्यात तर ते वर्षातून एकदा. कारण आपला जे देव आहे आमचं याचा तोच त्यांचा ना, म्हणजे खंडोबा जेजुरीचा, तुळजापूरची देवी आणि रांजणगावचा गणपती, हे 3 देव करायला ती वर्षातून एकदा येतात. ते तुमची भावकी सगळी. अरे भाऊ, आता तुमच्या मंडळीविषयी सांगा की मंडळी ग्रामपंचायत सदस्य बरोबर
तुमचं सगळं कुटुंब सांभाळण्यात त्यांचा लय मोलाचा वाटा आहे, हा. त्याविषयी सांगा. आता ते काय आहे ही आमची मंडळी म्हणजे आहेत नाव सांगा याची त्यांचं. मामाची मुलगी हा. लीलावती रत्नाकर पाचुंकर. हा. तर ही मामाची मुलगी ती शिकलेली भरपूर होती, पण आमच्या आजोबाचं म्हणणं होतं की इथं रांजणगावाला द्यायचं. नाही ती पुढे चांगली डॉक्टर बिक्टर आणखी काय झाली असं इतकी हुशार होती. पण ती मग लग्न त्यावेळेला 72 साली माझं लग्न झालं हांग्यात. आपलं गावठी पद्धतीने झालं. कुठं झालं ते लग्न? हांग्याला झालं. त्यांच्या दरवाजा पुढे झालं लग्न. आणि ट्रकने वराड गेलता त्यावेळेला, काय बाकीचे साधनं नव्हती काय नव्हती काय. आणि आल्यानंतर मग त्यात आई होतीच आमची आणि त्या मावळून भाषा लागायच्या. मग ते आपलं परपंच तर आल्याबरोबर त्या शेतीतच काम करावं लागलं, कारण त्यावेळेला एकदम बिकट परिस्थिती. आता त्यांना मग वाटलं आम्ही मोठं वगैरे जमीन जमला हे ते सगळं पण नसतं मोठ्याला काय त्यावेळेला परिस्थितीच बेकार होती. तर तिने म्हणजे त्या आल्यापासून फार काँग्रेस पडण्यापासून खोरापणे वरापणे बाजरी बिजरी आणि मग त्याच्या मग हे बाकीच्या सुना बी त्यांच्या जावा करायला लागल्या. मोठी जाव करते म्हणलं बाकी हा करायला लागले. आणि मागून मग ते एक वार्ड इथं मोकळा असल्यामुळे एक वार्ड मध्ये तिला उभं केलं एकदा पहिल्या वेळेला. तर ते एक वार्ड मध्ये तिथं मग ते इथं गावातल्या लोकांनी कोणी तिथं फार्मच भरला नाही. मग ती बिनविरोध झाली. बिनविरोध झाल्यावर ते वार्ड म्हणजे ते 3 पंचवर्ष गेलं बिनविरोधाचे आहेत. आणि मग एकदा ते 5 वर्ष डेप्युटी सरपंच म्हणून बी इथं काम केलं तिने. आता भाऊ याच्यानंतर तुमच्या नातेसंबंधामध्ये आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आणि तुमच्या कुटुंबाचा कसा संबंध आहे तो एक सांगा. त्या कुटुंबाचा म्हणजे अजितदादाची आई आणि आमच्या 3 नंबर मुलीचं जावयाचं वडील हे सख्खे बहीण भावंड. म्हणजे अजितदादा आणि आमचे जावई हे मेहुण्यांचे नाते त्यांचे. तो आत्याचा मुलगा अजितदादा आणि हा मामाचा मुलगा जावई आमचा, इतकं जवळचं नाते आहे. त्याच्यामुळं मग अजितदादा इथं 2 वेळा येऊन गेले. एक वेळा तर जेवणाला वगैरे तो 2-3 तास थांबली होती निवडणुकीच्या काळात आलते ते. तर फार फिर म्हणजे अजितदादाची आई इथं येऊन गेली. ती आजी बी 2-3 दिवस होती इथे. आमचं हर्षवर्धन पाटलाचे नाते संबंध आहे, तुमचे विजयदादाचा मोहिते पाटलाचा संबंध आहे. सामाजिक राजकीय सगळं झालं. आता तुमचा मुलांविषयी थोडं सांगा. मुलांचं म्हणजे काय आता हे मुलं किती आहे? मला एकच मुलगा, प्रत्येकाला एक एक मुलगा, 5 मुलं आहेत. तर माझा मुलगा आता इथं जनरल थल्लच पाहतो सगळं. खोले आहेत 50-50 त्याचं भाडं वेळ, कुठं भाजीपाला आणि कुठं हे कर. आणि 2 नंबर भावाचा आबासाहेबांचा मुलगा आहे ना तो आता डेप्युटी सरपंच. आणि त्यांचं नाव काय? आपला बबलू म्हणतात त्यांना, पण त्याचं नाव हे श्रीकांत आबासाहेब पाचुंकर. तर ते आपले डेप्युटी सरपंच म्हणजे 3 नंबर भावाचा 4 नंबर भावाचा मुलगा एक आहे. तर तो हे करतोय तुमचा याचा गोकुळ एजन्सी कोल्हापूरची नाही का गोकुळ, तर त्याची त्याला एजन्सी आहे तिथं. तो सभासद आहे त्या गोकुळचा. आणि तिथून तो टेम्पोने वगैरे दूध सप्लाय करून औरंगाबाद पर्यंत त्याचं ते हे. त्याच्यामुळे तो एक करून शेतीला त्याला भरपूर आवड आहे. तो शेतीत आल्यापासून मग एक विहीर पाडली त्याने, हे पेरू लावले, आंबे लावले. आणि तिथून पुढे आंबे ते पोरं करायला लागल्यावर 2000 सालापासून मग तुम्ही करताना बरं चांगले करतात ना. आणि करतात मग 5-50 एकर ऊस असतो, 60-65 एकर म्हणलं तरी ऊस असतो. मार्गदर्शन पण त्याला लाभलं आणि चांगल्या पद्धतीत शेती करतात अगदी. आणि एक मुलगा तो याच्यावर असतो 10-5 गाड्या याच्या बस. तो 3 नंबर भावाचाच आहे. आपलं हे अमोल भास्कर पाचुंकर. तो तिथे ते गाड्यांचं पाहतो. आणि एक धाकट्याचा जो मुलगा आहे तो इथे जे हे टाकलेले काय ते 7-12 हॉटेल म्हणून आपल्या खंडाळ माथ्यावर, तर तिथं तो 7-12 हॉटेल. तुम्हाला तुमच्या मंडळीला किंवा घरातल्यांना जे समाजाने पारितोषिक दिली, तुमचा मान सन्मान केला, तर तो कुठं कुठं मान सन्मान झाला त्याच्याविषयी थोडं. मान सन्मान म्हणजे एकत्र कुटुंब असल्यामुळं आम्हाला इथून रायतळ म्हणजे रायतळ संस्था आहे. तर त्या संस्थांना याच्यातर्फे देवस्थानतर्फे आम्हाला आदर्श जावा म्हणून पुरस्कार दिलेला आहे. तिथं बोलून एकत्र कुटुंब आहे, तुमचं मोठं एकत्र कुटुंब असल्यामुळे. आणि मला काय झालं, अखिल भारतीय वारकरी साहित्य परिषद याच पटकराव कातमाच्या हस्ते पुण्यामध्ये
वारकरी विठ्ठल पुरस्कार 2016ला तो एक मला केला. आणि पोलीस पाटलाच्या कार्यक्रमामध्ये शिरूर तालुका पोलीस पाटील संघटनेचा अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर जिल्ह्यावर संघटना जी असते त्याच्यावर सभापती म्हणून काम केलेले आहे. म्हणजे गणपती देवस्थान त्यावेळेची त्यांची जी परिस्थिती होती त्यावेळेची ती पूर्वी फार प्रतिकूल होती. म्हणजे आता जो डाम डौल दिसतोय तो पूर्वी नव्हता. तर पूर्वीचं मंदिर कशा पद्धतीने होतं? पूर्वीचं मंदिर म्हणजे काय आहे ते काय आता तुम्हाला खूप सुधारणा झाली तिथं. पण तिथं पूर्वी नुसतं मंदिर आणि शेजारी असं मातीचं हे होतं, बावड्या काय पाडलेल्या आणि ब्राह्मण कंपनी मी खाण्या वाचून दिली जाते. म्हणजे गणपतीला नैवेद्याची मारावं माझ्या काळाच्या वडिलांच्या हे होतं. पण जे होतं तर ती पुजारी काय करायची, आपले 5-6 पुजारी ते गावात यायचे. उद्या एकादशी, 4 दिवसांनी चतुर्थी, आणि असं करून ते पीठ काही लोक पीठ द्यायचे, काही लोक तांदूळ द्यायचे, आणि याच्यावर ती उदाहरणे रोखायची. मग ती सुद्धा हेच होती. पुढं मग ते तिथं पाऊस पाणी झाला किंवा पाणी गेलं किंवा काय झालं गणपतीचं मंदिर तुंबायचं सुद्धा. म्हणजे पुन्हा आपण पोरण यायची ती गणपतीच्या मंदिरात बसून ते पाणी माग नळी काढलेलं होतं. गणपती मंदिरला पाणी लागायचं का? हा, वरून पाणी आलं ना गावातलं तर खाली डाळांनी जायचे काही, आणि मग तिथे दुपार बिंपर्यंत म्हणलं पाणी लागायचे गणपतीला आतमध्ये. मग त्यावेळेला काय तरी 10-5 मुलं यायची जाऊन शाकट्याने हे करून ते पाणी मागव खाली लगेच वाढायचं. त्या वाड्याला काढून द्यायचे तेव्हा काय नव्हतं. मग ते माळे कंपनीने एकदा तिथं पुन्हा हे करायचं ठरलं, आणि मग त्यांनी एक छोटसे 1-2 वावऱ्या तिथं दुरुस्त केल्या, बांधकामाला चालू केल्या, आणि तिथून मुळे याला सगळ्यांना चालना मिळाली. मग त्याच्यात मग पहिले स्टार्टला म्हणलं तर आमचा आबासाहेब आणि ते तुमच्या मेजरचे ती मुलाखत झाली ना त्या बाईचे मालक होते आबा दत्तो लांडे असे गावातले 2-3 जणांनी मग ते जोडूनदाराला पहिल्यापासून थोडं घेतली. मग हापीस त्यांनी काही बाकी दुरुस्ती केली. मग त्या असं तर भरपूर एवढे पैसे नव्हते. तो पिक्चर होता अष्टमीचं गाणं नाही का, त्यामध्ये त्या गाण्याचं शूटिंग इथं झालं होतं ना, रांजणगावाला महागणपती. तर त्यावेळेस काय आठवण आहे का? सचिन आले होते, शूटिंग वगैरे झालं आल्याची आठवण आहे ना. आले पण आम्ही काय व्हायचो, आमचे लोक त्यांची ठराविक आहे, आम्ही साईडने राहतो. म्हणजे तो तुम्ही ते पाहिल्याचं तो गावच्या लोकांचा ते सहभाग नव्हता, पण एनआरटी वगैरे आलेले दर्शनाला आतमध्ये गेलेले आम्ही ते आठवते. कारण ते वडिलांच्या काळामध्ये आम्ही लहान होतो, एवढे लहान नव्हतो, पण गदी मारून करीतात. आणि त्यांनी त्या आकाशवाणीला जे पहिलं तयार केलं ना ते राधावरून आणि ते बरेच दिवस चलत होतं आकाशवाणी पुण्याचे. नंतर ती टीव्ही. तसं तुमच्या मागच्या पिढीचं म्हणजे तुमच्या वडिलांविषयी थोडं 2 मत व्यक्त करायचं असेल तर करा. वडील म्हणजे काय, जुन्या पिढीतले पुण्याला शिक्षण झालं 11वी परमिशन कॉलेज, कधी इंग्लिश वगैरे सगळं बोलायचं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांना जमिनीतलं पाणी, तुमचं पंचांगाचा अभ्यास, ती पत्रिका सुद्धा काढायची. जन्मल्यानं आता आमच्याकडे बहुतेक पत्रिका त्यांची, आणि पत्रिका करणारे पंचांग तुमचे दाते पंचांग आहे ना ते सुद्धा म्हणायचे की पत्रिका कोण केली, एवढा अभ्यास होता. त्या दात्यांच्या पंचांगामध्ये रांजणगाव गणपती चंद्रोदय रांजणगाव गणपतीला किती वाजता. तर एकदा असा प्रसंग आला की दात्याच्या पंचांगामध्ये काहीतरी चूक झाली, आणि ती दादांनी इथून पत्रांनी त्याला कळवलं. त्यावेळेस काय फोन नव्हते, काय नव्हते. मग ते पत्रांनी कळवल्यानंतर त्यांनी ती चूक मान्य केली, आणि हा माणूस कोण हे पाहायचे आपल्याला म्हणून मी त्यांनी पत्र पाठवलं. पण मग दादा म्हणजे कोणत्या निमित्ताने येणार, मग आपला दिवाळीचा सीजन होता. मग म्हणजे तुम्ही घोरडा खायला ती दाते कंपनी सगळी घोरडा खायला आली. दादांच्या बरोबर हे केलं, आणि म्हणलं अभ्यास आमची काळजी म्हणजे आता तुमची अपेक्षा काय आमच्याकडून. तर दादा म्हणजे काय नाही, आमच्या रांजणगाव गणपतीच्या देवस्थान ठराविकापैकी आमच्या रांजणगावचा चंद्रोदय तुमच्या पंचांगणामध्ये हे करीत होता. तेव्हापासून रांजणगावचा चंद्रोदय किती वाजता, कारण आपल्या याच्यापेक्षा जनरल याच्यापेक्षा रांजणगावला 5 मिनिटं आधी चंद्रोदय. बरं भाऊ, आता तुम्ही सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, आणि विशेष म्हणजे आदर्श
कुटुंब शिरूर तालुक्याला जिल्ह्याला तुम्ही मानाचं स्थान दिलं, तर सगळ्या अशा आणि तुमच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींची आठवण या निमित्ताने मुलाखतीच्या माध्यमातून दिली, तर त्याबद्दल मी तुमचं प्रेक्षकांच्या वतीने आभार मानतो आणि आपली मुलाखत संपली असे जाहीर करतो. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया.